जत्रा लोकशाहीची चर्चा अमरावतीची। सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। इथं एका बाजूला भारतीय जनता पार्टीकडून नवनीत राणा उभे आहेत, दुसऱ्या बाजूला प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बुब उभे आहेत, तर तिसऱ्या बाजूला काँग्रेसकडून बळवंत वानखेडे उभे आहेत। चौथ्या बाजूला रिपब्लिकन सेनेच्यातर्फे आनंदराज आंबेडकर उभे आहेत। एकंदरीतच ही लढत जी आहे ती चौरंगी होताना आपल्याला दिसते। या सगळ्यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शशिकांत ओहळे सर। ते अमरावतीचे वरिष्ठ पत्रकार आहेत आणि अमरावतीच्या राजकारणाबद्दल त्यांचा सखोल अभ्यास आहे। सर, तुमचं विशेष भारीमध्ये मनापासून स्वागत आहे। आता असं आहे की एकंदरीतच ही जी लढत आहे ती बाहेरून बघताना चौरंगी आहे असं दिसतंय। ही लढत चौरंगी होईल, तिरंगी होईल की मग दुरंगी होईल असं दिसतंय तुम्हाला? मला असं वाटतं की अमरावतीची आजची जी निवडणूक आहे यात आपल्याला प्रमुख 4 उमेदवार निश्चितपणे मैदानात दिसतात, पण अखेरच्या चरणात जशी निवडणूक पोहोचेल तशी ही निवडणूक इथली ही काँग्रेस आणि भाजपा या 2 पक्षांमध्ये थेट लढत व्हावी असा एक माझा अंदाज आहे। या निवडणुकीत तिसरे उमेदवार आहेत दिनेश बुब म्हणून। ते बच्चू कडूंच्या प्रहार या संघटनेचे ते उमेदवार आहेत। दिनेश बुब या निवडणुकीत अधिक रंग भरतील, प्रचार मोठा करतील आणि अल्टिमेटली ते इथली लढत तिरंगी बनवतील असा एक कयास इथे बांधला जात होता, पण अजूनपर्यंत तरी ती परिस्थिती आलेली दिसत नाही आहे। चौथे उमेदवार इथे जे आहेत ते रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आहेत। आनंदराज आंबेडकर यांच्या उमेदवारीचा घोळ हा सुरुवातीपासून कायम आहे। सुरुवातीला त्यांनी येऊन इथे रिपब्लिकन सेनेतर्फे अर्ज भरला आणि वंचितचा आपल्याला पाठिंबा मिळेल हे त्याने जवळपास गृहीत धरलेलं होतं, पण वंचितने त्या ठिकाणी दुसरा उमेदवार दिला। मग आनंदराज आंबेडकर यांचं जवळपास अवसान गळल्यागत झालं आणि त्यांनी आपण माघार घेत असल्याचं जाहीरपणे सांगितलं, पण नंतर वंचितने त्यांना पुन्हा पाठिंबा देऊ केला, आपला जो घोषित उमेदवार मागे घेतला आणि आनंदराज आंबेडकर वंचितच्या पाठिंब्याने इथे रिपब्लिकन सेनेचे उमेदवार म्हणून पुढे आले, पण त्यांची ही उमेदवारी फारशी पकड घेताना इथे दिसत नाही आहे। त्यामुळे ही लढत शेवटी काँग्रेस आणि भाजपा अशी थेट होईल असेच जवळपास सध्याचे संकेत आहेत। वोट डिव्हिजनचा जो मुद्दा आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळतो। एक म्हणजे प्रहार आहेत आत्ता आणि दुसरे म्हणजे रिपब्लिकन सेना आहे। एक एक मुद्द्याकडे आपण येऊयात। सगळ्यात पहिला म्हणजे प्रहार। तर प्रहार जनशक्ती हा जो पक्ष आहे ते महायुतीला पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रभरातून, मात्र अमरावतीमध्ये त्यांनी जागा उभी केली आहे। तुम्हाला काय दिसतंय की प्रहारचे जे दिनेश बुब उभे आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला इथं तोटा होईल, काँग्रेसला तोटा होईल? ही जी मतं आहेत प्रहारची, ही मतं नेमकी प्रहार कोणाची खाणार? आपण असं म्हणूया की प्रहारची उमेदवारी जी आली आहे ना ती खऱ्या अर्थाने खरोखरच लढण्याकरता आलेली आहे का, हा एक बेसिक मुद्दा प्रहारच्या उमेदवारीच्या बाबतीत इथे आपल्याला दिसून येतो। कारण प्रहारची उमेदवारी जी आली ती काही फार पूर्वतयारीनिशी आलेली आहे असं मला वाटत नाही। ज्या ठिकाणी नवनीत राणांना भाजपाने उमेदवारी दिली त्या ठिकाणी नवनीत राणाचा पाडाव आपल्याला करायचा या प्रमुख उद्देशाने बच्चू कडूंनी ही उमेदवारी इथे जाहीर केलेली आहे। त्यानुसार दिनेश बुब हे रिंगणात आहेत। आता नवनीत राणांना पाडणे एवढा त्यांचा उद्देश आहे। दुसऱ्या बाजूने दिनेश बुब स्वतः असं म्हणतात की मी निवडणूक केवळ राणांना पाडण्यासाठी नाही तर स्वतः निवडून येण्यासाठी लढतो आहे। म्हणजे कदाचित प्रहारच्याच धोरणामध्ये भूमिकेमध्ये एक प्रकारचा संभ्रम असल्याचं चित्र या ठिकाणी आहे। त्यामुळे दिनेश बुब यांची उमेदवारी ही फार मोठं मतविभाजन घडवून आणेल की दोन्ही उमेदवारांवर फार मोठा आघात करणारी असेल किंवा प्रहार करणारी असेल अशी स्थिती मला सध्या दिसत नाही। ही भाजपची स्ट्रॅटेजी असू शकते का असं वाटतंय का तुम्हाला? शंका तर लोक अनेक प्रकारच्या घेतात, कारण बच्चू कडू स्वतः हे महायुतीमध्ये आहेत आणि तरीही त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात आपला प्रहार संघटनेचा उमेदवार दिलेला आहे। त्यामुळे तशी शंका घ्यायला जागा तर निश्चितपणे आहे, पण मला स्वतःला तसं काही वाटत नाही। हे या ठिकाणचं स्थानिक अमरावती जिल्ह्याचं राजकारण आहे आणि महायुतीत बच्चू कडू असले तरी बाकी ठिकाणी ते महायुतीसोबत राहतील आणि अमरावतीमध्ये मात्र त्यांनी तो अपवाद केलेला दिसतो आहे। आणि आपल्याकडे आजकालच्या आघाड्यांच्या राजकारणामध्ये एवढं स्वातंत्र्य साधारणतः सगळेच लोक घेत असतात। दुसरा मुद्दा आहे वंचितचा। आता जर अमरावती लोकसभेबद्दल जर बोलायचं झालं तर 2014 मध्ये इथं गवई लढले होते, त्याच्यामुळे आनंदराव अडसूळ यांना फायदा झालेला आपल्याला बघायला मिळाला। 2019 साली देखील वंचितच्या भूमिकेमुळे इथं
नवनीत राणांना फायदा झाला असं देखील दिसलं. एकंदरीत आत्ताच्या घडीला नेमकं काय सिच्युएशन आहे असं तुम्हाला दिसतंय? कारण इथं रिपब्लिकन सेनेच्या तर्फे आनंदराज आंबेडकर उभे आहेत आणि त्याला वंचितचा पाठिंबा आहे. ती मतं काय डिसाइडिंग ठरू शकतात का, आणि ठरली तर त्याचा कुणाला तोटा होऊ शकतो असं दिसतंय? खरं म्हणजे आनंदराज आंबेडकरांची उमेदवारी जेव्हा अमरावतीत आली तेव्हा आपल्याला सगळ्यांना असं वाटलं होतं की ही उमेदवारी चांगली असेल आणि ही मोठ्या प्रमाणावर मतविभाजन घडवून आणेल. पण तसं प्रत्यक्षात होताना दिसत नाही आहे. एकतर स्वतः आनंदराज आंबेडकर यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत घातलेला घोळ सुरुवातीचा, वंचितने त्यांना पाठिंबा देणे, पुन्हा परत घेणे वगैरे हे झालेले प्रकार, यामुळे त्यांची उमेदवारी सुरुवातीपासूनच अशी शेकी स्वरूपाची आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे त्यांचा किती दृढनिश्चय आहे ही उमेदवारी लढवण्याकरता किंवा खासदार होण्याची त्यांची कितपत अशी दृढ मनीषा आहे असं काही त्याच्यातून दिसलेलं नाही. दुसरं, त्यांनी इथे अर्ज भरला, प्रचाराला सुरुवातही केली, पण आजचीच एक अशी घटना आहे की त्यांच्याच पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष जे आहेत शैलेश गवई यांनी त्यांचा पाठिंबा काढून घेतलेला आहे आनंदराज आंबेडकरांचा आणि स्वतः बळवंत वानखेडेंचं काम करू असं त्यांनी जाहीरपणे घोषणा केलेली आहे. म्हणजे वंचित आघाडी बहुजन आघाडीमध्ये ही एक प्रकारची फूट पडलेली आहे असं आपल्याला दिसून येतं. याच्या पूर्वीची अजून एक घटना अशी होती की कालच वंचित बहुजन आघाडीच्या महिला आघाडीने देखील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा पाठिंबा काढून घेऊन बळवंत वानखेडेंना समर्थन दिलेलं आहे. त्यामुळे वंचितला हा फॅक्टर धोकादायक ठरणार आहे आणि जी अपेक्षा आपल्याला आनंदराज आंबेडकर यांच्याबद्दल होती ती मला असं वाटतं की एक मोठा झटका त्यांच्या उमेदवाराला मिळालेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडूनही फार मोठं मतविभाजन या परिस्थितीत होईल असं मला वाटत नाही. तर आता असं आहे की संविधान बदलवायचा हा डाव आहे भाजपचा, अशा पद्धतीची मांडणी काँग्रेसतर्फे केली जाते आहे एका बाजूला. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते असतील, स्वतः नरेंद्र मोदी असतील, ते अनेक वेळा म्हणतात की आम्ही संविधान बदलवणार नाही, आम्ही कसे संविधानाच्या बाजूने आहेत अशी मांडणी करतात. आता अर्थात वंचितच्या ज्या मतविभागणीमुळं पाठीमागं बराच तोटा सहन करावा लागला होता त्यावेळेच्या आघाडीला. काँग्रेसच्या कडून ही जी मांडणी केली जाते याच्यामुळं वंचितची जी मतं आहेत जी कदाचित वोट डिव्हिजन करू शकली असते यावेळेस देखील, ती काँग्रेसच्या बाजूने वळताना तुम्हाला दिसत आहेत का? याचा किती मोठा इम्पॅक्ट हा अमरावती लोकसभा मतदारसंघात विशेषतः पडू शकतो असं दिसतंय? हे बघा, त्याचं असं आहे की आम्हाला 404 जागा पाहिजेत किंवा 400 पार आम्हाला जायचं आहे अशी घोषणा मला वाटतं की आपल्या लोकशाहीमध्ये पहिल्यांदाच होते आहे. साधारणतः निवडणुका ज्या होतात त्या सरकार बनवण्यासाठी होतात. म्हणजे सरकार बनवण्या इतपत बहुमत आम्हाला द्या, आम्ही तुमच्या हिताचे कायदे करू आणि लोकांच्या कल्याणाची काळजी करू, असा हेतू या सगळ्या निवडणुकांचा असतो. सरकार बनवणे, सरकारमध्ये येणे आणि जनहिताचे निर्णय घेणे हा आपल्या लोकशाहीचा अंतिम उद्दिष्ट नेहमी राहिलेला आहे. असं असताना 400 जागा मागतात कशाला हा एक प्रश्न उपस्थित झाला. आणि 400 जागा तुम्हाला हव्यात तर त्या हव्यात कशासाठी? त्यामुळे तुम्हाला संविधान बदलायचं आहे म्हणून तुम्हाला 400 जागा हव्यात असा काहीतरी ग्रह लोकांनी स्वतःचा करून घेतलेला आहे आणि त्यात काही चुकीचं आपण आहे असं मानण्याचं कारण नाही. याचा भाजपला तोटा होऊ शकतो. हा 400 पारच्या घोषणेचा भाजपला निश्चितपणे काही क्षेत्रांमध्ये हा धोका होणं अपेक्षित आहे. इथे अमरावती लोकसभा मतदारसंघात संविधान बचाव अशी एक भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे आणि प्रचारामध्ये त्यांच्या वक्ते साधारणतः या मुद्द्यावर जास्त जोर देतात. आणि संविधान बचाव म्हटल्यानंतर संविधान अडचणीत आहे किंवा ते येऊ शकणार आहे अशी भीती ज्या ज्या सेक्शन्सना समाजातल्या वाटते ते सारे वर्ग जे आहेत ते आज काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहताना आपल्याला दिसत आहेत. आता असं आहे की आनंदराव अडसूळ हे इथले 2 ते 3 टर्म झाले खासदार होते हे आपल्याला बघायला मिळालं. त्याच्यानंतर नवनीत राणा खासदार झाल्या. अडसूळ यांची भूमिका ही नवनीत राणांच्या विरोधी राहिलेली आपल्याला बघायला मिळाली. मात्र आत्ता आहे की अभिजित अडसूळ आहेत, राणांच्या भेटीला गेले, त्याची एक न्यूज झाली. तुम्हाला खरंच असं दिसतंय का की अडसूळ या निवडणुकीमध्ये नवनीत राणांच्या सोबत असतील आणि त्याचा फायदा राणांना होईल का? अडसूळांची जी वेगळी भूमिका जर असली निवडणुकीमध्ये अप्रत्यक्षपणे तर त्याचा तोटा दिसतो तुम्हाला? अडसूळ हा फॅक्टर फारसा अमरावतीत नाही. याचं कारण असं की अडसूळ आज ज्या शिंदे सेनेमध्ये आहेत त्या शिंदे सेनेचं फारसं अस्तित्व अमरावतीत नाही आहे. कारण इथे शिवसेनेचा एकही आमदार नव्हता यावेळी, एकही खासदार नव्हता. त्यामुळे सत्तारूढ गटाकडे जाणारे जे लोक आहेत तसे लोक इथे कोणीही नव्हते. इथे सगळा कार्यकर्ता वर्ग होता आणि शिवसेनेची संघटना होती. तर शिवसेनेची संपूर्ण संघटना ही आजही उद्धव ठाकरेंकडे आहे. म्हणजे अडसूळ इथले खासदार जरी होते तरी पण खालची संघटना शिवसेनेची जी होती ती आजही उद्धव ठाकरेंकडे पूर्णपणे संघटितपणे आणि भक्कमपणे उभी आहे. अडसूळ यांचं तसं म्हणाल तर फारसं इथे काही नेटवर्क नाही
किंवा आता ते खासदारकी संपल्यानंतर त्यांचा इथे संपर्कच तुटलेला आहे हम्म. गेले 5 वर्ष. त्यामुळे त्यांचा इथे काही फारसा प्रभाव जाणवेल असं मला वाटत नाही. पण अडसुळांचे जे जुने कार्यकर्ते आहेत ते भारतीय जनता पार्टीकडे वळताना दिसत आहेत की मग ते काँग्रेसला प्रत्यक्ष मदत करतील असं दिसतंय? नाही, अडसूळांचे कार्यकर्ते जे आहेत ते फक्त शिवसैनिकच आहेत आणि ते शिवसैनिक सगळे आज उद्धव ठाकरेंसोबत आहेत आणि त्याच्यामुळे पर्यायी ते आज काँग्रेससोबत आहेत आणि ते सक्रिय असताना दिसतात आहेत. त्याला धरूनच प्रश्न असा आहे की जसं तुम्ही आता उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं, आता ठाकरे वर्सेस राणा एक मोठा संघर्ष आपल्याला बघायला मिळाला. ठाकरेंना चीड देखील आहे याबद्दल. संजय राऊत यांनी काही वेगळ्या पद्धतीने स्टेटमेंट केलं, आपण त्याचं समर्थन करणार नाही. मात्र अशी एकंदरीतच एक परखड भूमिका घेतली जाते राणा वर्सेस ठाकरे याच्यामध्ये. ठाकरेंची ही जी भूमिका आहे ही राणांना इथं किती जड जाऊ शकते? आणि दुसरा मुद्दा आहे की ठाकरेंची जी सिंपती आहे ती किती ऍक्टिव्ह आहे, त्याचा काय परिणाम या त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसतोय? उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊन नवनीत राणेंनी जो हनुमान चालिसा म्हणण्याचा प्रकार केला आणि ते एक राजकीय युद्ध ते ओढून घेतलं, ते काही लोकांना इथं फारसं आवडलेलं नाही. म्हणजे ते शिवसैनिकांना तर आवडलेलं नाही, पण सामान्य लोकांनाही तो प्रकारही लोकांना आवडलेला नाही. एक तर नवनीत राणांचा एक प्रॉब्लेम असा होता की त्या 2019ची निवडणूक त्या लढल्या त्या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या साथीने लढल्या आणि निवडणूक झाल्याबरोबर त्यांनी ताबडतोब मला मतदारसंघात खूप विकासाची कामं करायची आहेत म्हणून त्यांनी लगेच भाजपच्या सरकारला पाठिंबा दिला आणि तिथपासून त्यांनी त्या भाजप गोतावळ्यात जवळपास रमल्या आणि साहजिकच धर्मनिरपेक्ष मतांवर निवडून गेलेल्या नवनीत राणा निवडणूक झाल्याबरोबर ताबडतोब हिंदू शेरणी बनतात. असा तो त्यांचा एक जे ट्रान्सफॉर्मेशन त्यांच्या व्यक्तिमत्वाचं जे आहे ते काही इथल्या लोकांना रुचलेलं नाही. मतदारांना ऍक्सेप्ट नाही, मतदारांना ते ॲक्सेप्टेड नाही आहे, लोकांना ते रुचलेलं नाही आहे. तरी सुद्धा सर असं आहे की आता अर्थातच काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरती नवनीत राणा निवडून आल्या, मात्र त्यांनी परत भारतीय जनता पार्टीच्या दिशेनं त्यांची एक विचारधारा वळवलेली दिसली आपल्याला आणि आता त्या भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार देखील आहेत. याचा किती तोटा त्यांना सहन करावा लागू शकतो या निवडणुकीमध्ये? अर्थात असं आहे की काँग्रेस राष्ट्रवादीची जी विचारधारा मांडणारे लोक आहेत ज्यांनी त्यांना मतं दिली आहेत ते त्यांच्या विरोधात जाताना दिसत आहेत का आणि काय पद्धतीचं वातावरण आहे? हो, ही परिस्थिती निश्चित आहे. 2019मध्ये नवनीत राणांना जो पाठिंबा मिळाला तो साधारणपणे दलित, मुस्लिम आणि मराठा या तीन समूह आमच्या मतदारसमोर जे आहेत ते या जिल्ह्यातले मोठे समूह आहेत. तर त्यांच्याकडून त्यांना मोठा पाठिंबा त्यावेळी मिळालेला होता आणि त्यांच्या मनात जे काही होतं त्याची पूर्तता नवनीत राणांनी केलेली नाही किंवा ऐनवेळी राजकीय पक्ष बदलून त्यांनी जे पक्षांतर केलेलं आहे भाजपकडे, काँग्रेस प्रवाहातून भाजपकडे, हे त्यांचं पक्षांतर जे आहे हे लोकांना मुळीच आवडलेलं नाही. त्यामुळे आज हे तीनही मतदार समूह जे आहेत अमरावती जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणावर आहेत हे तिन्ही त्यांच्या विरोधात गेल्याची स्थिती इथे दिसते. तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीनं नवनीत राणांना उमेदवारी का दिली असावी असं तुम्हाला वाटतंय? त्यांचे काय प्लस पॉईंट्स आहेत? नवनीत राणांचं एक आहे की त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय धाडसी आहे, आक्रमक आहे. चंदेरी दुनियेशी त्याचा संबंध राहिलेला आहे. त्यामुळे त्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व आहे आणि लोकांना भुरळ घालेल या प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांना लाभल्यामुळे त्यांच्याकडे स्वतःचा त्यांचा एक चाहता वर्ग निश्चितपणे आहे. तर तो चाहता वर्ग जो आहे त्यांच्या भरोशावर नवनीत राणा आपली उमेदवारी काढून घेतील असा विश्वास भाजपाला होता. त्यामुळे भाजपाची मतं, नवनीत राणांची मतं आणि रवी राणा हे स्वतः आमदार असल्यामुळे त्यांचा असणारा जनसंपर्क या तीन गोष्टी एकत्र येतील आणि ही जागा सहजपणे निवडून येईल अशा काहीतरी अंदाजांनी ही जागा त्यांनी नवनीत राणांना दिलेली असावी. तरी सुद्धा याला जोडणंच असा प्रश्न आहे की आता अमरावती लोकसभा असेल किंवा एकंदरीतच महाराष्ट्रात राजकारण असेल त्या सगळ्यामध्ये नवनीत राणांनी अनेकांना शिंगावं घेतलेलं आपल्याला बघायला मिळतंय. इथं यशोमती ठाकूर असतील, बच्चू कडू असतील, अगदी उद्धव ठाकरे असतील, या सगळ्यांना शिंगावर घेणं किंवा या सगळ्यांच्यावरती प्रखर जहाल टीका करणं त्यांना किती अवघड जाईल या निवडणुकीत? सध्या तरी असं वाटतं की ते त्यांना अवघड चाललेलं आहे. नवनीत राणा यांच्याकडे प्लस पॉईंट पुष्कळ आहेत. रवी राणा यांचाही संपर्क काही कमी आहे असं नाही, पण ते लोक स्वतः धनसंपन्न आहेत आणि संपन्नतेच्या भरोशावरचं जे राजकारण आजकाल आपण जे पाहतो आहे तसं राजकारण त्या पठडीतलं राजकारण ते लोक करतात आणि आपल्याकडे सगळी साधन संपन्नता असल्यामुळे आपण जनमत आपल्या बाजूला वळवून घेऊ शकतो असा आत्मविश्वास त्यांना आहे.
पण चूक तिथे एकच होते आहे की धनसंपन्न असताना ते अचानकपणे शत्रुसंपन्न पण झालेले आहेत. स्थानिक राजकारणामध्ये त्यांचं कोणाशी पटणारं नाही, भाजपाच्या लोकांशीही त्यांचं पटणारं नाही. ही उमेदवारी त्यांना मिळण्याच्या पूर्वी भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या सृष्टींना गळ घातली की तुम्ही काही करा पण यांना तिकीट उमेदवारी देऊ नका आणि उमेदवार बदला, तर ते आपल्या फायद्याचं राहील. पण अर्थातच सृष्टीने ते ऐकलं नाही आणि त्यांना नवनीत राणा महत्त्वाच्या वाटल्या आणि सृष्टीने नवनीत राणांना उमेदवारी दिली. आज नवनीत राणा यांना स्थानिक विरोध मोठ्या प्रमाणावर आहे. जर नवनीत राणा उमेदवार नसत्या तर बच्चू कडूंचा प्रहार संघटनेचा उमेदवारच या मैदानात आलेला नसता. त्यांनी जी वैर लोकांशी घेऊन ठेवलेलं आहे ते वैर एवढ्या तीव्र स्वरूपाचं आहे हे आपण लक्षात घेतलं तर त्यांची इथे नक्की स्थानिक राजकारणात काय स्थिती आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यांनी पाठीमागं जो मुद्दा मांडला होता हिंदुत्वाचा, बऱ्याच वेळा म्हणजे हनुमान चालिसेचं पठण असेल किंवा अमरावतीमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी त्यांनी हिंदुत्वाला प्रोजेक्शन केलं. हिंदुत्वाला प्रोजेक्शन करता करता स्वतःलाही प्रोजेक्ट केलं असं दिसतं आपल्याला. हे जो हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे एकंदरीतच सेक्युलर वोटरवरती ते निवडून आल्या, मात्र त्याच्यानंतर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रोजेक्ट केला. तुम्हाला असं दिसतंय का कुठं की हिंदुत्वाच्या मुद्द्याच्या भोवती त्यांचं राजकारण सेंट्रलाइज होताना दिसतंय, लोक त्याला अपील करतायत, असं काही सिच्युएशन दिसते का? हो, हे इथे चांगला प्रश्न आपण विचारला. आपण विकासाच्या मुद्द्याच्या खातर आपण भाजपला पाठिंबा देत आहोत असं म्हणून त्या धर्मनिरपेक्ष आघाडीतून भाजपकडे वळत्या झाल्या. त्यानंतर त्यांचा जो अवतार आहे तो पूर्णपणे हिंदुत्वाचा अवतार आहे आणि मी कशी चांगली हिंदू आहे, पवित्र हिंदू आहे आणि कट्टर हिंदू आहे हे भासवण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितपणे आणि जाणीवपूर्वक केलेला आपल्याला दिसतो. या ठिकाणी त्यांनी जे कार्यक्रम इतक्यात केले त्यात एक प्रदीप मिश्रांचं प्रवचन एक त्यांनी मोठं केलं आयोजन, तिथे लाखो लोक आले आणि त्या प्रवचनातून त्यांनी आपली हिंदू मतदारसंघ त्यांचा जो आहे तो तिथे संघटित करण्याचा एक मोठा प्रयत्न केला. या ठिकाणी ते त्यांचा एक कुठला तरी या भागात आहे तिथे ते हनुमानगढी म्हणून एक प्रकल्प राबवत आहेत. हनुमानाची एक मोठी मूर्ती तिथे उंच अशी उभी करायची आणि तिथे मग धार्मिक आपलं आयोजन करत काहीतरी असं कॉम्प्लेक्स तिथे उभारावा अशी त्यांची कल्पना आहे. साधारणतः हिंदुत्वाकडे त्यांची ही वाटचाल जी आहे ही अतिशय दृश्य आहे आणि ती चपखल आहे, म्हणजे स्पष्ट आहे, सुस्पष्ट आहे, त्यात त्यांना कन्फ्युजन काही नाही. आणि यापुढे येणारी निवडणूक ही आपल्याला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच लढवायची आहे. या प्रकारेच त्यांची प्रचार मोहीम सध्या सुरू आहे. मतदार त्याला अपील करतील का? आता कसं आहे, आपल्या मतदारांमध्ये केवळ अमरावती जिल्ह्यात नाही तर सर्व दूरच एक मतदारांमध्ये एक बायफर्केशन स्पष्ट झालेलं आहे. भाजपाचा मतदार हा ठरलेला मतदार आहे, तो साचेबंद आहे, तो पक्का आहे, तो काही हरण्याची शक्यता नाही. पण तसाच एक मतदार वर्ग असाही मोठा तयार झालेला आहे की जो भाजपाच्या या धार्मिक विचारसरणीला विरोध करणारा आहे आणि तो काँग्रेसच्या बाजूने उभा राहतो आहे. असं तर सर्व देशात मला असं वाटतं की सर्व दूर हे झालेलं आहे. याला आपण ध्रुवीकरण म्हणतो, तर हे ध्रुवीकरण इथेही आहेच. दुसऱ्या बाजूला बळवंत वानखेडे उभे आहेत, त्यांच्या उमेदवारीबद्दल एक 7-8 महिने झाले चर्चा होती आणि अर्थात त्यांनाच उमेदवारी मिळालेली आहे. बळवंत वानखेडे यांचे काय प्लस पॉईंट जोखून महाविकास आघाडीने किंवा विशेषतः काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली असावी आणि बळवंत वानखेडे कुठं प्लस आहेत, कुठं मायनस देखील असतील, याबद्दल तुमचं काय मत आहे? बळवंत वानखेडे यांचं व्यक्तिमत्व म्हणाल तर अतिशय सालस आणि साधा आहे. दर्यापूर हा अमरावती जिल्ह्यातला एक मतदारसंघ आहे, तो अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. त्या राखीव मतदारसंघातून ते आमदार झालेले आहेत आणि आमदारकी लढवत असताना आमदार झाल्यानंतर गेले 5 वर्ष त्यांची जी काही कारकीर्द आहे ती लोकांना आवडणारी आहे. म्हणजे आमदार झाल्यानंतर साधारणतः माणसामध्ये एक प्रकारचा अहंकार येतो, गर्व येतो, तर तसं काही बळवंत वानखेडे यांच्या बाबतीत घडलेलं नाही. एक सामान्य माणूस आपल्याकडे येतो जातो, आपण म्हणतो ते ऐकतो, अशा प्रकारची त्यांची भूमिका मतदारसंघात नेहमी असते. म्हणजे एक सर्वांना सांभाळून घेणारा, सगळ्यांमध्ये समरस होणारा एक सामान्य माणूस, अशी त्यांची खरी ओळख आहे. आणि मला असं वाटतं की तेच त्यांचं मोठं शक्तिस्थान आहे आणि हे शक्तिस्थान ओळखूनच काँग्रेसने त्यांची उमेदवारी इथे प्रमोट केली आणि गेले 1-2 वर्षापासून त्याच्या उमेदवारीसाठी इथला काँग्रेस पक्ष, स्थानिक काँग्रेस पक्ष हा आग्रही होता आणि म्हणून असताना ती उमेदवारी मिळून गेली. राष्ट्रवादीची जी भूमिका आहे इथं पाठिंबा नवनीत राणांना त्यांनी पाठिंबा दिला होता. अर्थातच आता त्यांची भूमिका पूर्णतः वेगळी आहे. इथं अजितदादा गट जो आहे तो महायुती सोबत आहे. इथं अजितदादा गटात काय अस्तित्व आहे का? आणि अजितदादा गट जर अस्तित्वात आहे इथं मोठ्या प्रमाणावरती, तर मात्र राष्ट्रवादी म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्याच्या पाठिंबाग ते बळ पुरवतील की मग खरंच नवनीत राणांना राष्ट्रवादीच्या काही गटाचं ताकद मिळू शकते, तसं दिसतंय थोडंफार?
राष्ट्रवादी अजितदादा गटाची ताकद इथे जिल्हाभर म्हणावी अशी नाही. इथे त्यांचे सगळ्यात मोठे नेते आहेत संजय खोडके, अजित पवार गटाचे. पण त्यांचाही रवी राणाचं काही पटणारा नाही, कारण वैमनस्य या दोघांमध्ये जे आहे ते देखील मोठं आहे. त्यामुळे अजितदादा पवार गटात जरी आज संजय खोडके असले तरी राणांची त्यांना फारशी मदत होईल असं मानण्याचं कारण नाही. ते त्या आघाडीत आहेत, त्यामुळे ते निश्चितच नवनीत राणांच्या विरोधात जाणार नाहीत कदाचित, पण त्याची मदतही नवनीत राणांना होईल अशी परिस्थिती आज जाणवणारी नाही. राणांना कुणाकुणाचा इथं म्हणजे राणांचा जो संघर्ष आहे, जसं आपण आता म्हणालो की यशोमती ठाकूर असतील, बच्चू कडू असतील, ह्याचं जे इंटर कॅल्क्युलेशन आहे, ज्याचा बेनिफिट कदाचित काँग्रेस मिळवू शकतं असं दिसते आपल्याला. असे काय काय इंटर कॅल्क्युलेशन्स दिसत आहेत राणांच्या विरोधामध्ये जाताना, ज्याचा फायदा बळवंत वानखेडेंना अप्रत्यक्षपणे होताना दिसतोय? कसं झालं की आता बच्चू कडूंशी राणांचं वैर झालं. ते का बरं झालं आपल्याला कळणार नाही. त्यांचे मुद्दे काय असतील, व्यक्तिगत असतील, साधारणतः ते कळलेले नाहीत कोणाला. पण त्यांची खडाजंगी आपण नेहमी वक्तव्यांमधून वगैरे अशी विधानांमधून पाहत राहिलो. त्यामुळे त्यांचा तो राजकीय विरोध आहे. यशोमतीबद्दलही राणांचं मत काही चांगलं नाही. यशोमतीबद्दलही त्यांनी अनुद्गार अनेक वेळा काढले आहेत. तर त्यामुळे त्यांच्यामध्येही पण ही खडाखडी विधानांची वगैरे नेहमी होत राहिलेली आहे. इथे भाजपाचे पालकमंत्री होते प्रवीण पोटे म्हणून, तर त्यांचा देखील उल्लेख रवी राणांनी अनेक वेळा असा अपमानजनक केलेला आहे. त्यानंतर इथे स्थानिक महापालिकेचं राजकारण जे आहे त्या राजकारणात भाजपाचे एक चांगले मोठे नेते आहेत तुषार भारतीय म्हणून, त्यांच्याशी रवी राणांचं नेहमी वाजत राहिलेलं आहे. तर अशा प्रकारची खडाजंगी त्यांच्या जवळपास सगळ्या लोकांशी इथे अमरावती जिल्ह्यात झालेली आहे. राणांचं पटतंय कोणाकोणाशी आणि कसं कॅल्क्युलेशन, त्यांचे अंदाज काय आहेत? सोशल इंजिनिअरिंग काय आहे, जातीय समूहांचं, नेत्यांचं काय कॅल्क्युलेशन आहे, ज्याच्या आधारावरती त्यांना हे निवडणूक जिंकायची असं दिसतंय? नाही, राणांचं कॅल्क्युलेशन फक्त एकच आहे की त्यांचा लाभार्थी वर्गही त्यांनी इथे मोठा निर्माण करून ठेवलेला आहे. राणांच्या स्वतःच्या बडनेरा विधानसभेच्या 2 कारकिर्दी, त्याच्यामध्ये त्यांनी एक मोठा वर्ग स्वतःचा लाभार्थी म्हणून तयार केलेला आहे. कदाचित अमरावती जिल्ह्यात तरी लोकांना प्रत्यक्ष लाभ देणारे असे हे पहिले राजकारणी रवी राणा आहेत. कुठल्याही प्रकारचे असेल ते, मग कुठे शिधा वाटप असो, किराणा वाटप असो, या माध्यमातून त्यांनी आपल्या राजकारणाला गती दिलेली आहे. तर ते त्यांचे लाभार्थी जे आहेत तो एक फार मोठा वर्ग त्यांच्याकडे आहे. त्यानंतर नवनीत राणांना महिलांमध्ये बऱ्यापैकी ओळख आहे. महिलांमध्ये ते चांगल्या लोकप्रिय आहेत. त्या स्वतः रंजन इंडस्ट्रीतल्या असल्यामुळे त्या प्रकारचे कार्यक्रम त्या सतत आयोजित करत असतात. सणांमध्ये, उत्सवांमध्ये त्यांचा सहभाग मोठा असतो. महिलांमध्ये त्यांच्यासोबत उत्सवांमध्ये सहभागी होणे, आनंदाचे गीतं गाणे वगैरे अशा त्यांच्या ॲक्टिव्हिटीज सातत्याने असतात. त्यामुळे तो एक त्यांचा स्वतःचा असा मतदाता त्यांचा एक तयार आहे. आणि त्याशिवाय हिंदू व्होट बँक जी भाजपची तयार आहे, अशा दोन्ही गोष्टी, हे दोन्ही घटक जर एकत्र आले तर निवडणूक सहजपणे जिंकू शकतो हा त्यांचा अंदाज आहे. आणि तेवढ्या अंदाजावरच त्यांची ही उमेदवारी या ठिकाणी कायम. मोदी फॅक्टर कसा दिसतो तुम्हाला यावेळेस? 2014-19ची निवडणूक झाली, ही जी 24ची निवडणूक आहे, अमरावतीमध्ये मोदी फॅक्टर किती वर्क करेल असं दिसतंय तुम्हाला? मोदी विरोधी देखील सूर आहे, मोदींच्या समर्थनात देखील सूर आहे. कुठला सूर हा अधिक जास्त तीव्र गतीनं तुम्हाला ऐकायला येतोय? साधारणपणे आपण असं म्हणतो की भाजपाचं प्रस्थ आज देशभर आहे, तसंच अमरावती शहरातही आहे. मोदी लहर किती आहे? स्वतः नवनीत राणांनी असं म्हटलं होतं की सध्या मोदी लहर वगैरे काही नाही आहे, आपल्याला कार्यकर्त्यांनाच ही निवडणूक लढवायची आहे असं स्वतः नवनीत राणाच एकदा म्हणून गेले आहेत. त्याबद्दल वादही चांगला झाला. पण ही गोष्ट खरी आहे की मोदी लहर नावाची गोष्ट सध्या दिसत नाही आहे, पण भाजपाचं मोठं मतदान इथे आहे. आणि मोदींबद्दलचं अजून एक आपल्या म्हणजे ग्रामीण भागात आपण जे पाहतो तर मोदींबद्दल फारसं चांगलं असं वातावरण ग्रामीण भागात नाही आहे. शहरी मतदारांना मोदी पाहिजे आहेत. इथे मोदी भक्तांची संख्या शहरात तुम्हाला मोठ्या प्रमाणावर आढळेल, पण तसं ते चित्र ग्रामीण भागात नाही आहे. कारण ग्रामीण भागामध्ये आज अमरावती जिल्ह्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर कापूस आणि सोयाबीन या 2 पिकांवर झालेला अन्याय आणि त्यातून भरडला जाणारा शेतकरी वर्ग, ही स्थिती जी आहे ही अतिशय करुण आहे, दयनीय आहे. त्यामुळे इथे मोदींनी आमच्याकरता काहीही केलेलं नाही अशी एक भावना तिथे दृढ झालेली आपल्याला दिसते आहे. शेवटचे काही प्रश्न. आता अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय सुंदीबद्दल आपण बोललो. मुद्दा असा आहे की अमरावतीकरांना, सामान्य जनतेला काय हवंय, त्यांच्या अजेंड्याचे काय मुद्दे आहेत,
विकासाचे हे प्रश्न आहेत मात्र ते सोडवले गेले नाहीत, बराच काळ झालं ते रखडले गेले आहेत, असं काय दिसतंय तुम्हाला? काय विजन असलं पाहिजे दोन्हीकडच्या नेत्यांचं, आयडियल विजन की जे फॉलो केलं पाहिजे सामान्य लोकांसाठी? मी खरं सांगू, अमरावती जिल्हा हा तसं म्हणाल तर अतिशय संपन्न या प्रकारचा जिल्हा आहे. इथे पंजाबराव देशमुखांपासूनची लिगेसी या जिल्ह्याला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात पंजाबराव देशमुख, त्यानंतर कॉम्रेड सुदाम देशमुख आणि प्रतिभाताई पाटील या 3 बड्या नेत्यांची उपस्थिती या मतदारसंघाला लाभलेली आहे. आणि या लोकांनी दिल्लीमध्ये अतिशय उत्तमपणे या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे या बॅकग्राऊंडवर या जिल्ह्याच्या विकासाकडे आपण पाहिलं पाहिजे. नंतर साधारणपणे जे जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आले, आमदार किंवा खासदार म्हणून काम करणारे, त्यांनी आपली एक साधारणतः एक सकारात्मक भूमिका घेत व्यवस्थित प्रशासन आणि सरकार यांच्यामध्ये दुवा साधत इथल्या बऱ्यापैकी प्रश्न इथले मार्गी लावलेले आहेत. साधारणतः इथे एखादा फार मोठा प्रश्न इथे आजपासून उभा आहे अशी काही परिस्थिती अमरावती जिल्ह्याची आज नाही. इथे पाणी बऱ्यापैकी आहे, धरणं बऱ्यापैकी झालेली आहेत, रस्त्यांचं नेटवर्क बऱ्यापैकी झालेलं आहे. मुख्य म्हणजे पंजाबराव देशमुखांनी सुरू केलेली शिक्षणाची जी प्रक्रिया आहे ती इथे या ठिकाणी अजूनही सातत्याने सुरू आहे. त्यामुळे ते शिक्षण मोठ्या प्रमाणावर आहे. जवळपास सगळ्या ब्रँचेसचं शिक्षण अमरावतीत आहे. तसं म्हणाल तर मोठा प्रश्न इथे आज काही नाही. असेल तर तो फक्त एकच आहे आणि तो अतिरिक्त शिक्षणामुळे निर्माण झालेला प्रश्न आहे. इथे शिक्षण संस्था पुष्कळ आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस 10-12 आहेत, तर दरवर्षी इथे हजारो इंजिनियर बनून बाहेर पडतात. पण प्रश्न तोच आहे जो प्रत्येक जिल्ह्यात आहे की शिक्षण खूप आहे पण रोजगार नाही. अमरावतीचा खरा प्रश्न असेल तर तो केवळ रोजगाराचा आहे. तो रोजगार कसा मिळेल हे एखाद्या खासदाराचं काम नाही किंवा आमदार लोकांचंही काम नाही. त्याला सरकारी धोरणच अशा प्रकारची आखावी लागतील की या जिल्हास्थानी तुम्हाला रोजगार पोचवता येतील. अमरावतीची खरी समस्या असेल तर ही रोजगाराची आहे. जर रोजगार इथल्या स्थानिक युवकांना आपण देण्यात अयशस्वी ठरलो तर येत्या 10-20 वर्षात अमरावती ही वृद्धांची वसाहत म्हणून ओळखली जाईल. एवढं मोठं संकट या बेरोजगारीच्या प्रश्नाचं अमरावतीत आहे. रोजगाराचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारी आहेत, अर्थातच बरेचसे मुद्दे आहेत, बरेचसे प्रश्न आहेत, काही लोकल प्रश्न देखील आहेत. आता एकंदरीत जर आपण प्रचाराचा जो सूर बघितला, हे झालं आपलं आयडियल मत. मात्र प्रचाराचा जो सूर आहे, एका बाजूला राणा आहेत, बुबा आहेत, तिसऱ्या बाजूला वानखेडे आहेत. प्रचारामध्ये काय मुद्दे आहेत सध्या, कुठल्या मुद्द्यापासून सुरुवात झाली आहे तिन्ही पक्षांची आणि आता कुठल्या मुद्द्यांपर्यंत ते आलेले आहेत, कुठल्या मुद्द्यांपर्यंत प्रचार यंत्रणा जाईल शेवटच्या एकदम फेजला असं दिसतंय? आहे बघा, मुद्दा इथे सुरुवातीपासून या निवडणुकीमध्ये संविधान बचाव हीच आहे काँग्रेस पक्षाकडनं आणि नवनीत राणेंकडनं भाजपाचा जो प्रचार होतो आहे ते साधारणतः हिंदुत्वावर आधारित भाजपाची जी प्रचार मोहीम आहे तीच प्रचार मोहीम इथे राबवली जाते आहे. शेवटच्या क्षणी आता निवडणुकीत असं आहे की शेवटचा आठवडा, अंतिम आठवडा हा मोठा कठीण असतो असं म्हणतात. त्यावेळी कोणते कोणते विषय येतील आपल्याला सांगता येत नाही. पण फारसं काही होईल असं वातावरण इथे आज नाही. मुद्दे काय असतील? नॅशनल इश्यूजवरती मुद्दा येईल की मग लोकल अमरावती? इथली निवडणूक जी आहे ही आज राष्ट्रीय प्रश्नांभोवती फिरते आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. इथली निवडणूक साधारणतः एकाच प्रश्नाभोवती आहे, नवनीत राणा हव्यात की नको. हा या निवडणुकीचा एक फोकल पॉईंट आहे आणि या मुद्द्याभोवती जवळपास ही इथली निवडणूक फिरते आहे. पण बदलाचं वारं मात्र मोठ्या प्रमाणावर आहे. अगदी थोडक्यात की जातीय जे कॅल्क्युलेशन आहे दोन्ही बाजूनं, तिन्ही बाजूनं, ते कशा पद्धतीने दिसते तुम्हाला? नवनीत राणांना काय जातीचं कॅल्क्युलेशन म्हणजे वोटिंगचं सोशल इंजिनिअरिंग करताना त्या दिसत आहेत, दुसऱ्या बाजूला वानखेडे काय सोशल इंजिनिअरिंग करताना दिसत आहेत असं तुम्हाला दिसतंय एकंदरीत? नवनीत राणाच्या बाबतीत पूर्णपणे भाजपावर अवलंबून आहेत. भाजपाची जी व्होट बँक ती आपली व्होट बँक आणि तिलाच केटर करण्याचं काम त्या करत आहेत. त्यांना जे आवडेल तसे ते कार्यक्रम त्यांचे आहेत, त्यांना आवडेल तसा प्रचार त्यांचा सुरू आहे. एवढंच. वानखेडेंचा प्रचार जो आहे तो साधारणपणे आता काँग्रेसचं वैशिष्ट्य असं आहे की काँग्रेस हा जुना पक्ष आहे आणि काँग्रेसचं सामर्थ्य जे आहे ते शहरात नाही खेड्यांमध्ये आहे. म्हणजे अगदी ग्रामीण लेवलला आपण जर गेलो तर सेवा सहकारी सोसायट्यापासूनचं जे राजकारण असतं, सेवा सहकारी सोसायट्या म्हणा, तिकडे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, जिल्हा बँक आहे, सहकारी बँक आहे, या ठिकाणी आजही काँग्रेसचं वर्चस्व बऱ्यापैकी आहे. आणि काँग्रेसचं हे जे जाळं आहे सहकारामधून आलेलं आणि ग्रामीण खेड्यातून आलेलं, हे जाळं काँग्रेसचं अजूनही फार मोठं आहे. तर त्या जाळ्यातूनच बळवंत वानखेडेंची ताकद आज उभी राहिलेली आपल्याला दिसते. एकदम कन्क्लूड प्रश्न असा आहे, सध्याच्या घडीला
कोण लीडवरती आहे असं दिसतंय प्रचारामध्ये आणि येत्या काळामध्ये निवडणुकीमध्ये हा नेता आघाडीवर राहू शकतो असं दिसतंय आपल्याला या चारही नेत्यांमध्ये? हां, पहा बळवंत वानखडे यांचा प्रचार बऱ्यापैकी आहे. सध्या तरी आघाडीवर मला ते दिसतात. नवनीत राणा यांच्याजवळ जे काही साधन संपन्नता आहे तिच्या बळावर त्या कितपत पुढे जातात. म्हणजे मला स्वतःला अपेक्षा अशी होती की त्या अजून काहीतरी म्हणजे प्रचार मोठा करतील, बाहेरून अनेक म्हणजे रंजनाचे कार्यक्रम इथे आणतील, त्याद्वारे प्रचार केला जाईल किंवा भाजपाच्या मोठ्या नेत्यांच्या अजून काही सभा होतील. पण त्या सगळ्या गोष्टींचा फारसा काही परिणाम आज मतदारांवर होतो आहे असं मला दिसत नाही आहे. ओके. तर एकंदरीतच सरांनी आपल्याला बरेच मुद्दे सांगितले आणि विस्तृतपणे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये नेमक्या कशी परिस्थिती आहे हे सांगितलं. इथलं जातीय कॅल्क्युलेशन काय आहे हे सांगितलं. अर्थात नवनीत राणा यांचे काय प्लस पॉईंट्स आहेत, मायनस पॉईंट्स आहेत हे देखील त्यांनी सांगितलं. बळवंत वानखेडे यांचे प्लस मायनस हे देखील त्यांनी सांगितलं आणि एकंदरीतच इथला जो सूर आहे अर्थात कुणाला पाडायचं या हिशोबावरती इलेक्शनमध्ये कोण विजयी होणार हे ठरणार आहे. तुम्हाला मात्र काय वाटतंय येत्या निवडणुकीमध्ये कोण अमरावतीचा पुढचा खासदार होईल ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि सरांचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं तेही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.